या पुढील महत्त्वाच्या बातमीकडे मीरा भाईंदरमधील फ्लायओव्हर 4 लेनवरून 2 लेनवर आली आहे। फ्लायओव्हरवरून आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत, तर सुरक्षतेचा विचार न करत असे निर्णय घेण्यात आले। तर मनसेचा आरोप लेनमध्ये होणारा बदल हा डिझाईनमधील दोष नाही, तर MMRDचं हे स्पष्टीकरण आहे। उपलब्ध रस्त्याची रुंदी आणि भविष्यातील वाहतूक जाळ्याच्या नियोजनावर आधारितच हे डिझाईन करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। या ठिकाणी PWD MMRDA कडनं कशी दिशाभूल लोकांची होते हे ज्वलंत उदाहरण बघायला मिळतं। आजपर्यंत बघितलेलं की ट्रॅफिक बॉटलनेक होते, पण ब्रिजच बॉटलनेक करून ठेवलेलं आहे। लक्षात घ्या, MMRDचं असं म्हणणं आहे की फ्युचर प्लॅनिंग आम्ही करणार आहोत। वेस्टला आता तुम्ही जर या पोझिशनला कसं ईस्ट आणि वेस्टला तुम्ही जोडू शकता, नेक्स्ट इम्पॉसिबल आहे। उगा धूळफेक करण्याचं काम आहे। मला वाटतं MMRDचे जे नगरपालिकेचे जे आर्किटेक्ट इंजिनियर्स आहेत यांचा निषेध करणं जेवढा करू ना तेवढा कमी आहे। या ठिकाणी तो आर्किटेक्ट असेल ना त्याला मी अस्तारा भेट देणार आहे, लक्षात घ्या। इथे या लोकांनी 2 लाईन आल्यानंतर हा जो पोर्शन आहे जे बॉटलनेक होतो, इकडे नॉर्मल रोजच्या रोज ॲक्सिडेंट होतील आणि खूपच घातक झालेलं आहे या प्रकारचं। या लोकांनी रोडचं प्लॅनिंग केलं, पण रोडचं प्लॅनिंग इथे येऊन फसतं त्यांचं। हा एकदम बोलतात ना, ओके, धोकादायक झालेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।